नमस्कार मित्रहो. साने गुरुजी या कथामाला स्पर्धेला आपल्याकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. साने गुरुजींच्या 125व्या जयंतीनिमित्त आपण हा विशेष उपक्रम राबवत आहोत व या उपक्रमामध्ये जी सहभागी शाळा आहे ती म्हणजे लोकमान्य शिक्षण संस्था यांचे श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, चेंबूर, मुंबई. आत्तापर्यंत ज्या आपण कथा ऐकत आलो आहोत त्याचं वाचन केलं होतं या शाळेच्या शिक्षिका सौ पूनम राणे यांनी. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पुढील कथा वाचनामध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आहे. तर आजपासून आपण पुढील कथा या विद्यार्थ्यांच्या आवाजात ऐकणार आहोत. आणि आजची कथा आहे रात्र 22वी आनंदाची दिवाळी. आवाज आहे कुमारी अनुष्का बरकडे, इयत्ता 8वी, श्री नारायणराव विद्यानिकेतन, चेंबूर, मुंबई. चला तर मग ऐकूया अनुष्काच्या आवाजातील रात्र 22वी आनंदाची दिवाळी. नमस्कार, मी अनुष्का बरकडे, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, इयत्ता 8वी. श्यामची आई पुस्तकातील रात्र 22वी गोष्ट आनंदाची दिवाळी. दिवाळीचे दिवस जवळजवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळ शिकत होतो, त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकट्या भावांना एक नवीन सदरा वडिलांनी केला, परंतु त्यांच्या नेसूचे धोतर मात्र फार फाटली होती. आईने ती 17दा शिवली होती, 17 ठिकाणी शिवली होती. ती आता इतकी विरळली होती की शिवणे कठीण झाले होते. आम्हा मुलांना त्यांनी नवीन कपडे केले, परंतु स्वतःला नवीन धोतरे घेतली नाहीत. आईला वाईट वाटत होते, परंतु काय करणार, तिच्याजवळ थोडेसे पैसे होते. कितीतरी दिवसात तिलासुद्धा नवीन लुगडे मिळाले नव्हते, परंतु तिला स्वतःचे इतके वाईट वाटत नसे. परंतु वडिलांचे दैन्य पाहून तिचा जीव करपे. रोज फाटका भाग निर्यांमधून लपून वडील वेळ मारून नेत असत. मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीत घरी येतात. दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात. समुद्र शांत असतो. मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके, खेळणी वगैरे दिवाळीसाठी मुलांना घेऊन येतात. माझा मोठा भाऊ पुण्यास मामाकडे शिकत होता. तो काही येणार नव्हता, परंतु पुण्याहून कोणसे आमच्या गावी आले होते. त्यांच्याबरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजेचे 3 रुपये पाठविले. आमच्यासाठीही खाऊही पाठवला. ते 3 रुपये पाहून आईला आनंद झाला. तिने सर्वांची खुशाली विचारली. रुपये देऊन तो गृहस्थ निघून गेला. आम्ही आईच्या भोवती जमा झालो. मामाने खाऊ पाठविला, आम्हाला दे. आम्ही तिच्या पाठी लागलो. जरदाळू व पेपरमिंटीच्या वड्या होत्या. आईने एक जरदाळू व 2 वड्या दिल्या. माझा धाकटा भाऊ तो जरदाळू पाहिजेच म्हणून हट्ट धरून बसला. आई म्हणाली, अरे तो तुमच्यासाठीच आहे, आज एकदम संपवायचा आहे. पुरवून खाल्लात तर तुम्हालाच बरे दिवस पुरेल. तो म्हणाला, तर मग आणखी 1 वडी दे आणि ही बदलून दे. मला गुलाबी रंगाची दे. आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखी 1 वडी दिली. आम्ही अंगणात खेळू लागलो. चिंध्यांचा देशी चेंडू केला होता व धबाधबी आम्ही खेळत होतो. आईने खाऊ फडताळात मुंग्या न येतील अशा व्यवस्थेने ठेवून दिला. थोड्या वेळाने तिने आम्हाला हाक मारली. मी घरात गेलो. आई म्हणाली, श्याम, अमृत शेठजींकडे जाऊन नवीन धोतर जोड्यास काय पडते विचारून ये. त्याच्यासाठी हवा आहे म्हणून सांग. घरात आहेत का म्हणून त्यांनी विचारले, तर गावाला गेले आहेत, उद्या येतील असे सांग. चौकशी करून येण्याला मला सांगितले म्हणून आलो असे सांग जा. मी अमृत शेठजींच्या दुकानात गेलो. मोहन्या व बद्री त्यांचे मुलगे तेथे होते. मोहन्या मला म्हणाला, काय रे श्याम, काय पाहिजे? चित्रे पाहिजे असतील म्हणून आलास होय ना? मी त्यांना म्हटले,
चित्र देत नाहीस, मग कशाला मागू? मी तुझ्याजवळ कधीच मागणार नाही. कोणाला धोतर जोडा तुला? त्याने विचारले. नाही, भाऊंसाठी चांगला लांब रुंद हवा. पोत चांगले हवे. किंमत काय ते विचारवयास मी आलो आहे. 2-3 नमुने दे, ते मी घरी दाखवून आणतो, असे मी सांगितले. मोहन्या मारवाड्याने 2-3 प्रकारचे धोतर जोडे दिले. अमृत शेठ म्हणाले, दाखवून लवकर आण हो श्याम. आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले तर पैसे देऊ, असे मी अभिमानाने म्हटले. तुझ्याजवळ भारी झालेत वाटते पैसे. बापाजवळ तर फंद्या नाही, अमृत शेठ म्हटले. मला ते शब्द ऐकून वाईट वाटले. अमृत शेठचे आम्हाला कर्ज होते म्हणून ते तसे बोलले. स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्या मरावे, परंतु कर्ज कधी काढू नये. मी ते नमुने घेऊन घरी आलो व आईला दाखविले. त्यातील एक आईने पसंत केला. किंमत बेताचीच होती. 3-3.5 रुपये काहीतरी होती. आईने माझ्याजवळ पैसे दिले व म्हणाली, हा घेऊन ये, बाकीचे परत कर. मी धोतरजोडे परत केले व एक विकत घेऊन आलो. आईने त्याची 2 पाने निरनिराळी फाडली व त्या प्रत्येकाला कुंकवाचे बोट लावून ठेवले. वडील गावाहून परत आले तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती. दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगल स्नाने झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसवयास देणार होती. आम्ही मुले होतो तरी ती गोष्ट आम्ही फोडली नाही. आईच्या कटात आम्ही तिची मुले सामील झालो होतो. उद्याची दिवाळी आम्ही टाकळ्याच्या शेंगा आणून त्यातले इंद्रज्व काढले. ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार करून ठेवले. पायाखाली नरकासूर म्हणून चिरडण्यासाठी करी आम्ही गोळा करून ठेवली. अंगणात झाडू स्वच्छ केले. घाण दूर करणे म्हणजेच खरोखर नरकासूर मारणे. नरक हाच असुर आहे. नरक म्हणजे घाण. या घाणीसारखा दुष्ट राक्षस कोण आहे? राक्षस 100 माणसे खाईल, परंतु घाणीतून उत्पन्न होणार रोगरूपी राक्षस हजारो लोकांना खातो तरी तृप्त होत नाही. घाणीसारखा शत्रू नाही. पावसाळ्यात सर्वत्र घाण होते. विष्ठा शेण सारे आजूबाजूला पडलेले असते. ही घाण दूर करायची म्हणजे नरकासुराला मारणे होय. आणि मोठी गंमत आहे. सत्याभावनेने घाण दूर करून स्वच्छता निर्माण करणे यात स्त्रियांचा हात खडा आहे. पुरुष घरात घाण करतात, परंतु बायका स्वच्छ ठेवतात. बायकांच्या बाहेरपणात पुरुषांच्या हातात घर असते. ते धड केर काढणार नाहीत, चूल सारवणार नाहीत, शेण नीट लावणार नाहीत, भांडी घासणार नाहीत, दिवे पुसणार नाहीत. 4 दिवसात घर म्हणजे उकिरडा अशी स्थिती करून टाकतात. परंतु स्त्रिया अंग धुताच पुन्हा सारे आरशासारखे स्वच्छ करतात. नरकासूर सत्यभामाचा मारील, घाण स्त्रियाच दूर करतील. परंतु अलीकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यातच फेकतात. राक्षस रस्त्यातच ठेवला तरी तो वाईटच. घाण रस्त्यात फेकू नये. म्युनिसिपालिटीच्या पेट्या असतील त्यात जवळ जाऊन घाण टाकावी. आम्ही सारे स्वच्छ करीत होतो. तुळशीचे वृंदावन आईने नवीन घातले. आईने पंत्या पुसून तयार केल्या, वाती तयार केल्या. सायंकाळी त्या ठिकठिकाणी आम्ही लावल्या. पहाटे लवकरच उठायचे म्हणून आम्ही मुले लवकर झोपलो. आई मात्र बराच वेळ काम करीत होती. उटणे वगैरे तयार करीत होती व मोठ्या पहाटे उठून आईने बाहेरच्या चुल्यात विस्तव घातला. तिने स्वतः आपले न्हाणे आटपले व मग आम्हा एकेकाला ती उठवू लागली. अंगाला उठणे तेल चोळू लागली.
आधी तेलाचे 5 टिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लागली. खूप पाणी आंघोळीला ती देत होती. वडीलही केव्हाच उठले होते. त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुले आणून ठेवली. आमची स्नाने झाल्यावर ते आंघोळीस गेले. आम्ही घरच्या देवाला नमस्कार केले व देवळात सुद्धा जाऊन आलो. आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले. त्यांची आंघोळ झाली. जुना कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली. देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले. आज देवांना सुद्धा कडक पाण्याची अंघोळ. रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे, परंतु आज त्यांना गरम पाणी. वडिलांनी देवांची पूजा केली. करंजी अनारशांचा नैवेद्य होता. पहाट झाल्यापासून भूते भिक्षांसाठी येत होते. अंबाबाईची गाणी म्हणत होते. पैसा पोहे करंजी मागत होते व आम्ही त्यांना घालीत होतो. वडिलांनी आम्हाला हाक मारली व देवाचा नैवेद्य त्यांनी आम्हाला दिले. रोजचे सूर्याचे नमस्कार घालून ते देवळात गेले. देवळातून थोड्या वेळाने ते परत आले. माझे धोतर कुठे आहे? आज दिसत नाही ते, त्यांनी आईला विचारले. त्यांची 2 अंगपुसणी केली. किती फाटले होते ते, आई म्हणाली. अगं मग नेसू काय आज? आणखी महिनाभर ते गेले असते, ते म्हणाले. त्यांचा अंत तरी किती पाहावायचा. ते धोतर धुताना मला रोज लाज वाटत होती व वाईट वाटत होते, आई म्हणाली. अगं मला नेसायला सुद्धा वाटत होती, परंतु करायचे काय? लाज वाटली म्हणून वरून काही पैसा पडत नाही, ते म्हणाले. हे धोतर नेसा आज, आईने धोतर पुढे केले. हे कुठले? कोणी आणले? त्यांनी विचारले. अमृत शेठकडून मी आणविले, आई म्हणाली. अगं तो मला उधार देत नव्हता. मी त्याच्याजवळ मागितले का नाही, परंतु तो उधार देईना. माझी पूर्वीची बाकीच कशी वसूल होईल हीच मला काळजी आहे. तुम्हाला उधार देऊन फसलो असे तो मला म्हणाला. तू घेऊन आलीस वाटते का? मोहन्याला बोलवून त्याला गळ घातलीस? वडील चौकशी करू लागले. मी ते विकत आणले आहे, श्यामने जाऊन आणले, आई म्हणाली. श्यामजवळ कुठले पैसे? त्यांनी विचारले. मी दिले, आई म्हणाली. तुझ्याजवळ कुठले पैसे? त्यांनी विचारले. पुण्याहून आप्पाने भाऊबीजेचे म्हणून त्या काळ्या कृष्णाबरोबर पाठविले, आईने सांगितले. केव्हा आला काळा कृष्णा? त्यांनी विचारले. झाले 2 दिवस, आई म्हणाली. तुझे लुगडे फाटले आहे, त्याला ते झाले असते. तुझ्या भावाने पाठविले. ओवाळणी तुझा त्यावर हक्क. ते आम्हाला घ्यावायचे हक्क नाही, भाऊ म्हणाले. तुम्ही व मी निराळी का आहोत? इतकी वर्षे एके ठिकाणी संसार केला, सुख दुःख पाहिली, नाना बरे वाईट अनुभव घेतले. अजून आका आपण निराळी होत आहोत. माझे सारे तुमचेच व तुमचे ते माझेच आहेत तरी काय आपणाजवळ? तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडे नेसल्यासारखे आहे. त्यातच माझा आनंद आहे. नेसा, मी त्याला कुंकवाचे बोट लावले आहे म्हणून, आई म्हणाली. मी नवीन धोतर नेसावे व तुला नवीन लुगडे नसावे याचे मला नाही वाईट का वाटणार नाही? तुला आनंद होत आहे, परंतु मला दुःख आहे. तू आपल्याला आनंद मिळवल्यास आणि मला त्यांच्या बोलविना माझा आनंद तो तुमचा आहे. तुम्हाला बाहेर 4 चौघात जावायचे आहे. गंगू आप्पांकडे आज सोंगट्या खेळायला बोलवतील, गेले पाहिजे. मला आज कोठे जायचे आहे बाहेर. पुढे सवड झाली की आधी मला लुगडे घ्यावे असे उगीच मनाला लावून घेऊ नये. आज दिवाळी, आज साऱ्यांनी हसायचे, आनंदात राहायचे. आम्हाला आनंद देण्यासाठी तरी आनंदी व्हा, आई म्हणाली. तुझ्यासारखी जन्माची सोबतीण व अशी गोड
व गुणी मुले असल्यावर मी का आनंदी होणार नाही? मी दरिद्री नसून श्रीमंताहूनही श्रीमंत आहे. मग मी का हसणार नाही? का सुखी होणार नाही? आण ते धोतर, असे म्हणून आईच्या हातातून ते धोतर त्यांनी घेतले. ते तेथे नेसले व देवांना त्यांनी नमस्कार केला. वडिलांचे नेसूचे धोतर पाहून आम्हालाही आनंद झाला. परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल तर तो माझ्या आईला. तो अनुभव स्वतःच पाहू लागला होता. प्रेमपूर्वक त्यामागील आनंद, त्याची चव तसे करीत गेल्यानेच समजू लागते. एकदा चटक मात्र लागलीच पाहिजे. धन्यवाद.